नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट आणि इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत राहील आणि सगळ्या एपिसोडचा आनंद घेता येईल. तर आजच्या भागात आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे मानसीला विनीत आणि आबा यांच्या नात्याबद्दल सगळं सत्य समजणार. तर दुसरीकडे निधी ही आता तेजसला सांगणार की तिचं विनीतवरती प्रेम आहे आणि आता तो तिला वचन देणार की तुझं आणि विनीतचं लग्न होणार. तर आता सुरुवात करूया मग कसं काय घडलं हे पाहण्यासाठी. आपल्या आजच्या एपिसोडला काय घडलं हे जाणून घ्यायला पूर्ण एपिसोड मात्र नक्की पहा. तर आजच्या भागात मानसी ही मोठ्या बाईंना सांगत असते मोठ्या बाई देवाला नैवेद्य दाखवून झालेला आहे. त्यावर आता मोठ्या बाई या मानसीकडे बघतात आणि तिला सांगतात एक काम कर, आता तुझा हा नैवेद्य तुझ्या माहेरीसुद्धा थोडा निघून दे, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, सूर्यास्तापर्यंत प्रसाद देऊन यायचं आहे. त्याबरोबर मानसी म्हणते ठीक आहे, मी सूर्यास्तापर्यंत प्रसाद देऊन येते. आईला कॉल करते आणि विचारते तिला. त्याबरोबर लगेचच आता आई ही मानसीला सांगत असते अगं मी तर घरी नाही आहे. त्यावर मानसी म्हणते बरं ठीक आहे, मग निधी तर घरी असेल नाही. त्यावर आई सांगते की निधीसुद्धा घरी नाही आहे. त्यानंतर मग आता मानसी कॉल कट करते आणि मोठ्या बाईंना सांगत असते मोठ्या बाई, आईचं थोडं महत्त्वाचं काम होतं तर ती घरी नाही आहे आणि माझी बहीणसुद्धा घरी नाही आहे. त्याबरोबर आता लगेचच मोठ्या बाई ह्या मानसीला विचारत असतात झालं, संपलं तुझं माहेर? त्याबरोबर आता मात्र मानसी काही उत्तर देत नसते. त्याबरोबर लगेचच इकडे आई म्हणतात नाही असं काय म्हणताय मोठ्या बाई, अहो मामा आहे ना तिचा. त्याबरोबर मानसी म्हणते मामाकडे दिलेला चालेल प्रसाद मोठ्या बाई. त्याबरोबर मोठ्या बाई म्हणतात हो चालेल की, फक्त सूर्यास्ताच्या आत प्रसाद द्यायचा. त्यावर मानसी म्हणते ठीक आहे, मी लगेच जाऊन मामाकडे प्रसाद देऊन येते. त्यानंतर आता मानसी ही तिकडनं जात असते. तर आई ह्या आता मोठ्या बाईंना विचारत असतात मोठ्या बाई, तुम्ही असा मानसीच्या घरी प्रसाद नेऊन द्यायला का सांगितला, याचं काही? त्याबरोबर मोठ्या बाई म्हणतात नाही गं, हे असं काही शास्त्रात वगैरे नाही आहे, हे फक्त मी असंच तोंडात आलं म्हणून बोलून गेले. पण एक गोष्ट मात्र नक्की सांगते, याचा तिच्या कुठल्या तरी पुढच्या परीक्षेशी संबंध जरूर असणार. आता पुढच्या परीक्षेशी संबंध असणार म्हणजे नेमकं काय घडणार ह्याचा विचार आईनासुद्धा पडलेला असतो आणि मोठ्या बाईंनासुद्धा. तर दुसरीकडे आभा ही विनीतच्या घरी आलेली असते. आभाला असं दारात बघून विनीत पटकन तिला घरात खेचून घेतो, बाहेर कोणी नाही आहे ना ह्याची खात्री करून घेतो आणि दरवाजा बंद करतो. तो आता आभाला विचारत असतो आभा तू इथे काय करतेस, कशाला आलीस तू इथे? तर आभा ही त्याला हातवारे करून सांगत असते की मी इथे तुला प्रसाद देण्यासाठी आलेली आहे. पण आता विनीतला आभा जे काही बोलते ते कळत नसतं. तर विनीत हा आभाला म्हणत असतो आणि हा डबा कशाला आणलायस? अगं जेवण आणलंयस का तू माझ्यासाठी? माझ्यासाठी आई ऑलरेडी जेवण बनवून गेली आहे, ह्या डब्याची गरज नाही आहे. मग पुन्हा ती त्याला हातवारे करून देवाचा इशारा करून दाखवत असते. त्यावर विनीत म्हणतो देवांसाठी जेवण आणलंयस का तू आभा? अगं काय हे, देव कधी जेवतात का? त्याबरोबर लगेचच आता आभा ही त्याला पुन्हा हातवारे करून समजवण्याचा प्रयत्न करत असते. त्याबरोबर लगेचच इकडे तेजस हा आईकडे आलेला असतो आणि आता तो आईला नमस्कार करून आईचा आशीर्वाद घेतो. त्यानंतर आता लगेचच पुढे त्याला आई सांगतात की या पैशांवरती मानसीचा हक्क आहे, तू हे पैसे तिला देऊ शकत नाहीस, पण याच्यातून तिच्यासाठी काहीतरी छानसं गिफ्ट घे. त्याबरोबर तेजस म्हणत असतो हो गाई, पण त्यांच्यासाठी नेमकं काय घेऊ? त्याबरोबर आई म्हणते अरे तुला सुचत नाही आहे? त्याबरोबर तेजस सांगत असतो अगं आई, मुलींना कधी गिफ्ट्स मी दिले नाही आहेत, त्यामुळे मला काही सुचतच नाही आहे. त्यावर आई ही तेजसला सांगते तेजस तू जरा शांतपणे विचार कर, मग बघ तुला आपोआप मानसीला काय गिफ्ट द्यायचं ते सुचून जाईल. तेजस म्हणत असतो आई तूच काहीतरी सांग ना. तर आई ही तेजसला सांगत असते आपल्या आवडणाऱ्या व्यक्तीच्या आवडीनिवडी ह्या आपल्याला माहीत असल्या पाहिजे, त्यामुळे तू नीट शांत बसून विचार कर, मग तुला सुचेल मानसीला काय गिफ्ट द्यायचं ते. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर या पैशातून तू मानसीसाठी काही घेतलं नाहीस तर मात्र तुला या पैशातले काहीसे पैसे खर्च करायला मिळणार नाही. त्यामुळे मानसीसाठी गिफ्ट हे तुला आठवणीने घ्यायचं आहे. शांतपणे विचार कर आणि मग ठरव की तुला मानसीला काय गिफ्ट द्यायचं आहे.
एवढं सांगून आता आई तर तिकडनं निघून जाते. पण आपल्या प्रेमाच्या व्यक्तीच्या आवडीनिवडी ह्या आपल्याला माहीत असल्या पाहिजे हे पिल्लू आईने तेजसच्या डोक्यात सोडलेलं असतं. आता तेजस विचार करायला लागतो की बापरे, मला खरोखरच लकी चार्मबद्दल काहीच माहीत नाही आहे. त्यांच्या आवडीनिवडी मी आता विचारूसुद्धा शकत नाही, कारण आता आमच्यामध्ये बोलणंच नाही आहे. तर दुसरीकडे आता इकडे विनीत हा आभाला म्हणत असतो, आभा, जर आई आली आणि तिने तुला इकडे माझ्याबरोबर एकत्र पाहिलं तर काय होईल, तुला कळतंय का? हे बघ आभा, प्लीज प्लीज तू इथे थांबू नकोस, प्लीज जा, लवकर जा इकडनं गं. त्याबरोबर लगेचच आभा म्हणत असते की मी इकडनं कुठेही जाणार नाही आहे. त्याबरोबर आता इकडे ती काय बोलते हे हातवाऱ्यांमुळे त्याला काहीच कळत नसतं. मग आता विनीत हा आभाला म्हणत असतो, काय बोलतेस तू आबा, मला तुझं काहीच कळत नाही आहे, तू परत सांग बरं. त्यावर आबा म्हणत असते, मी इथून कुठेही जाणार नाही आहे. ती त्याला हाताने इशारा करून दाखवते. त्यावर पुढे आता विनीत म्हणतो, तू इकडनं कुठेही जाणार नाही आहेस. मग आता जर तुला कोणी इथे आलं आणि विचारलं की तू इथे काय करतेस तर त्याला काय सांगणार आहेस? त्यावर आबा म्हणते, मी सांगेन खरं जे आहे ते, तुला मिठी मारायला आले होते असं. आता ती हातवारे करून सांगत असते. आबा म्हणला लगेचच विनीत म्हणतो, आबा असं काही नाही बोलायचं आहे, तू एक काम कर बरं, तू तुझा मोबाईल असेल ना तुझ्याकडे, तू त्याच्यावरून मला मेसेज करून तुला जे काही बोलायचं आहे ते सांग. मला माहिती आहे की तुझा आज मौन व्रत आहे, पण तू जे काही हातवारे करून सांगतेस ना, मला काहीच कळत नाही आहे, तू मेसेज कर बरं मला पटापट. त्याबरोबर आभा आता विनीतला मेसेज करून सांगत असते की मी आईबाबांसाठी आणि तुझ्यासाठी प्रसाद घेऊन आली आहे, मी प्रसाद देऊन जाईन. त्यावर आता विनीत म्हणतो, काही नको, तू आत्ता जा, जर तुला इथे कोणी बघितलं, महत्त्वाचं आईने बघितलं ना, तो खूप मोठा प्रॉब्लेम होईल, तू जा बरं आभा इकडनं. आता विनीत हा आबाचा हात पकडतो. आभा त्याला सांगत असते की मी कोणालाच घाबरत नाही. तर दुसरीकडे मानसी ही मामांना प्रसाद देण्यासाठी आता विनीतच्या घरपर्यंत पोहोचलेली असते. आता ती विनीतच्या दाराच्या दिशेने चालत चाललेली असते. इतक्यात विनीत हा दरवाजा उघडतो. आता विनीतने आबाचा हात पकडलेला असतो, कारण तो तिला घराच्या बाहेर जायला सांगत असतो. आता मानसीला पुढ्यात बघून आभाला आणि विनीतला दोघांनाही खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर मानसीला सुद्धा धक्का बसलेला असतो, कारण विनीतने आभाचा हात पकडलेला असतो. तर दुसरीकडे आता निधी ही तेजस बरोबर बोलत असते. तर तेजस हा मानसीच्या वाढदिवसाला काय गिफ्ट द्यायचं हाच प्रश्न निधीला सुद्धा विचारत असतो. निधीही त्याला सांगत असते की तुम्ही एक काम करा, तुम्ही ना मस्त चॉकलेट वगैरे बनवा ताईसाठी, ती खूप खुश होऊन जाईल. त्यावर तेजस म्हणत असतो, काय बोलतेस तू हे निधी, अगं इथे त्यांनाच्या इतकं छान चॉकलेट तर मला बनवता येणार नाही आहे, ते सोड, पण किमान मी बनवलेलं चॉकलेट त्यांना खाता आलं तरी खूप होईल, खाण्यालायक होईल की नाही हे सुद्धा माहीत नाही आहे. तर दुसरीकडे आता मानसी ही विचारत असते, आभा तू इथे काय करतेस, आणि तू तर म्हटली होतीस की तुला मैत्रिणींना प्रसाद द्यायचा आहे म्हणून, मग हा प्रसादाचा डबा घेऊन तू इकडे का आलीस? त्यावर विनीत म्हणतो, मानसी आपण आतमध्ये बसून बोलूयात, आत ये. त्यावर मानसी आत येऊन बसते. तर आता विनीत म्हणत असतो, मानसी ते आता त्याचं ततफप होत असतं. त्यावर मानसी म्हणते, विनीत स्पष्ट बोल, काय बोलायचं आहे तुला? राहू देत तू. आभा काय चालू आहे हे, स्पष्ट बोल लवकर. त्याबरोबर आता मात्र आभा घाबरलेली असते आणि आभा ही खाली बघून मानसीला सांगत असते, वहिनी अगं मी इथे प्रसाद द्यायला आले होते विनीतला. तर दुसरीकडे आता तेजस हा निधाला म्हणत असतो, मला तू नावाने बोल अगं, किंवा तेजा बोल, एवढं छान माझ्या आईवडिलांनी माझं नाव ठेवलं आहे तेजस, हे जिजू. त्याबरोबर लगेच ती म्हणत असते, आता तुम्ही माझे जिजूच आहात ना. मग त्याबरोबर लगेच तो म्हणतो, अगं पण तरीसुद्धा. त्यावर लगेच ती म्हणते, बरं ठीक आहे, मग मी तुम्हाला तेजस म्हणते. आणि मग ती लगेचच पुढे तेजसला सांगायला लागते की आपल्या आवडत्या व्यक्तीला काय गिफ्ट द्यायचं हे आपण स्वतः ठरवायचं असतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी आपल्याला त्याच्या आवडीनिवडी माहीत असाव्या लागतात. असं काहीतरी गिफ्ट द्यायचं ना की ते बघितलं की त्याला फक्त सतत आपली आठवण आली पाहिजे. तेजस विचारतो, मग दिलं की नाही तुला? त्याबरोबर निधा पटकन म्हणते, नाही अजून. त्यावर तेजस म्हणतो, नाही अजून म्हणजे कोणीतरी आहे. कोण आहे? त्याबरोबर आता लगेच निधा सांगते, ते विनीत. त्याबरोबर लगेच तेजस हा तिला विचारतो, मग हे विनीतला माहीत आहे का? त्यावरती म्हणते, नाही ना अजून. त्याबरोबर तेजस म्हणतो, मग आईला आणि ताईंना तर माहीत असेलच आडून. त्यावरती म्हणते, नाही ना अजून कोणालाच माहीत नाही आहे. त्याबरोबर लगेचच तेजस म्हणतो, अरे बापरे, म्हणजे इथे तर आंधळी कोशिंबिरीचाच प्रकार आहे. त्याबरोबर लगेचच आता निधा त्याला सांगत असते की ती काय काय शिकली. ती त्याला सांगत असते की तुम्हाला माहिती आहे जिजू, हे बघा मी तोरण बनवायला शिकली आहे. त्यावर तेजस म्हणतो, बापरे, लग्नानंतर
तर घराला तोरण लावायचं आहे ते सुद्धा तू विणून ठेवलं आहेस. त्यावरती म्हणते मग, आणि तुम्हाला माहिती आहे मी ना स्वयंपाकसुद्धा बनवायला शिकली आहे आईकडून 4 माणसांचा. म्हणजे लग्नानंतर घरात आम्ही चौघंच असू ना, विनीतचे आई बाबा आणि आम्ही दोघं म्हणून. आणि तुम्हाला माहिती आहे मी ना आता पार्ट टाईम जॉब करत करत घरातली कामं करायला सुद्धा शिकते. म्हणजे कसं लग्नानंतर काही प्रॉब्लेम यायला नको ना म्हणून. पण जिजू मला एका गोष्टीचं खूप टेन्शन आलं आहे हो. त्याबरोबर आता इकडे तेजस म्हणत असतो कसलं टेन्शन आलं आहे. त्याबरोबर ती म्हणत असते अहो मी मामीबरोबर कचा भांडण केलं आहे. आता मामी आमच्या लग्नाला तयार होईल का या गोष्टीचंच मला टेन्शन आलं आहे. मी तर मामीच्या हिट लिस्टवरतीच आहे. त्यावर तेजस हा तिला म्हणत असतो की होईल, पण मला सांग विनीतला हे सगळं माहिती आहे का? तो या सगळ्यासाठी तयार आहे का? तुझी तर विकेट पडली आहे पण त्याची पडली आहे का? त्याबरोबर ती म्हणत असते नाही म्हणजे पण त्यालासुद्धा मी आवडेन, आमचं सगळं सुरळीत होईल हे मला नक्की माहिती आहे. अहो मी आणि विनीत लहानपणापासून एकमेकांना ओळखतो आणि तुम्हाला माहिती आहे विनीतला माझी खूप काळजी वाटते आणि जिथे काळजी आली तिथं प्रेम असतंच की. त्याबरोबर तेजसला आठवायला लागतं की एकदा मानसीने त्याला सांगितलं होतं की चॉकलेट मेल्ट झाले की नाही ते बघा जरा, आणि त्यावेळेस त्याने पटकन येऊन गॅसवरतीच चॉकलेट मेल्ट करायला ठेवलं होतं. त्याला त्या चम्मचला हात लावला होता. आता त्यावेळेस त्याचा हात भाजला होता आणि मानसी त्याच्यावर चिडली होती. मानसी त्याला म्हणत होती कसं तुम्ही असं न बघता हात लावता, काय तर म्हणे राष्ट्रहित आणि स्वतःचं हित तरी बघता येतं आहे का? त्याबरोबर आता पुढे निधाही सांगत असते की मला ना खूप टेन्शन झालं आहे, कसं होईल काय होईल खरंच काही कळत नाही आहे, पण माझं आणि विनीतचं सगळं छान होईल हे मला माहिती आहे. त्याबरोबर पुढे आता ती म्हणत असते जिजू सगळं होईल ना व्यवस्थित? त्यावर लगेच तेजस तिला म्हणतो की हो होईल, नक्की होईल आणि काळजी तू करू नकोस, सगळं चांगलं होईल. त्यावर ती म्हणत असते की मी परीक्षा द्यायला सुद्धा तयार आहे, मामीने कोणतीही परीक्षा वगैरे मागितली तरी मला विनीतबरोबर लग्न करायचं आहे. त्यावर तेजस तिला सांगतो की तुम्हा बहिणींना परीक्षा देण्याची भारी हौसच आहे. त्यावरती म्हणते अहो नाही हो जिजू, तशी परीक्षा नाही हो मला म्हणायचं. त्याबरोबर गायत्रीने इकडे विनीतच्या आईला म्हणजेच शोभाला फोन केलेला असतो आणि आता शोभा आणि गायत्री दोघीजणी एकमेकीबरोबर फोनवरती बोलत असतात. शोभा ही गायत्रीला सांगत असते अहो काय करणार, आज बाहेर आले ना म्हणून तुमच्याशी बोलायला वेळ मिळाला म्हणून तुम्हाला कॉल करता आला. ते काय आहे ना मुलांच्या समोर लग्नाचे वगैरे असे विषय काढले की मुलं लगेचच नाकतोंड मुरडतात हो, म्हणून बाकी काही नाही. बरं मग तुम्ही बघितले का आमच्या विनीतसाठी एखादी चांगली मुलगी? त्याबरोबर लगेचच इकडे ती म्हणायला लागते की हो हो बघितली आहे ना, मुलगी अगदी उत्तम आणि घरंदाज आहे. त्याबरोबर शोभा म्हणत असते अहो नुसतीच घरंदाज आणि खानदानी असून त्याचा काय उपयोग, पैसासुद्धा असला पाहिजेच ना. मला माझ्या घरामध्ये चांगली पैसेवाली सून हवी आहे. त्याबरोबर शोभाला गायत्री सांगत असते अहो पण स्वर्गात बांधलेल्या गाठींचं काय? त्यावर शोभा म्हणत असते मी शोभा आहे शोभा, जर माझ्या मुलाला त्याला शोभेल अशी बायको नाही मिळाली ना तर स्वर्गात वगैरे बांधलेल्या गाठीसुद्धा मी सोडायला मागे पुढे बघणार नाही. त्याबरोबर पुढे आता लगेचच गायत्री म्हणते अहो पण विनीतच्या मनात काय आहे हे सुद्धा महत्त्वाचं. त्याबरोबर लगेच शोभा म्हणत असते त्याच्या मनात काय आहे, त्याच्या मनात काही नाही आहे. मी त्याला आधीच सांगून ठेवलेलं आहे की या घरात जी मुलगी सून म्हणून येईल ती माझ्याच पसंतीची असेल, त्यामुळे तो काही करणार नाही. त्याला मी आधीच सांगितलं आहे तंगडं मोडून ठेवेन जर असं काही केलं तर, त्यामुळे तो असं काही करणार नाही. तो काही माझ्या शब्दाच्या बाहेर नाही. फक्त तुम्ही मुलगी बघायला कुठे आणि कधी यायचं आहे तेवढं सांगा, मग बघा गपचूप बरोबर माझ्याबरोबर येतो की नाही ते. त्याबरोबर हे सगळं ऐकून गायत्रीला छान वाटत असतं. तर गायत्री ही म्हणत असते की हो हो मी तुमच्या विनीतसाठी नक्की मुलगी बघेन. तर आता शोभा इकडनं तिला सांगत असते की म्हणजे अगदी पॉलिश करण्याचा नाही पण किमान सोनं विकण्याचा, विकत घेण्याचा असा त्यांचा व्यापार असायला हवा. म्हणजे कसं बरं अशी सुंदर आणि श्रीमंत मुलगीच माझ्या घरची सून म्हणून माझ्या घरात येणार. आता खरं तर गायत्रीला विनीतबद्दल आणि आभाबद्दल सगळं माहिती असतं, पण तरीसुद्धा मुद्दामून ती काही सांगत नसते. उलट ती मुद्दामून शोभाला खत पाणी घालत असते की हो हो बरोबर आहे. तर दुसरीकडे आता इकडे लगेचच निधा ही म्हणत असते की मामी ना खूपच जास्त चिडते आणि या सगळ्यामध्ये मला एकच व्यक्ती मदत करू शकते माझं आणि विनीतचं लग्न जुळवायला, ती म्हणजे जिजू तुम्ही. त्याबरोबर तेजस म्हणतो काय मी? अहो मी कशाला,
तुमची आई आहे, ताई आहेत, त्या बघून घेतील ना आणि घरचं रिलेशन आहे, त्या बोलतील त्यांच्याशी. त्याबरोबर लगेचच इकडे निधा म्हणत असते, अहो ताई कोणालाही समजावून सांगण्यात एक्सपर्ट आहेच, पण तुम्ही कसे, तुम्हाला ना आडव्या माणसांना सरळ कसं करायची हे व्यवस्थित माहिती आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही कराल ना माझी मदत या सगळ्यामध्ये. जिजू बोला ना. त्याबरोबर आता तेजस हा 1 सेकंदासाठी शांत बसतो. तर दुसरीकडे आता मानसी ही आभाला म्हणत असते, आभा मी काय विचारते, काय आहे हे सगळं. त्यावर आभा म्हणत असते, वहिनी ते मी. त्यावर लगेच मानसी म्हणते, तुला गेल्या वेळेसची गोष्ट आठवत नाही आहे का? तुला फक्त विनीतबरोबर बोलताना पाहिलं होतं, त्यावेळेस काय घडलं होतं घरी. त्याबरोबर आबाला आठवायला लागतं की आईने तिच्या मुस्काटीत मारली होती. तर लगेचच आता विनीत म्हणायला लागतो की मानसी शांत हो, आम्ही दोघं फक्त मित्र आहोत आणि मित्र म्हणूनच ती मला भेटायला इथे आली होती. त्याबरोबर लगेचच मानसी म्हणत असते, चल एक्सेप्ट केलं मी की मित्र म्हणून आली होती, पण हा प्रसाद घेऊन आली होतीस कशासाठी, कोणत्या नात्याने? आणि तू मामीला सांगशील की मी प्रसाद द्यायला मैत्रीण म्हणून आले होते, तर तिलाच तरी हे पटणार आहे का? तुम्ही काय करताय कळतंय का तुम्हाला? बंद दाराच्या आड तुम्ही कशाला थांबलं होतात? त्याबरोबर आता मात्र मानसी थोडी चिडलेली असते. तर दुसरीकडे शोभा ही बोलत बोलत घराच्या दारापर्यंत आलेली असते आणि तिच्या लक्षात येतं की अरे माझ्या घराचं दार तर उघडंच आहे. मग ती जोरात ओरडते, अरे घराचं दार उघडं कसं? आणि मग ती पुढे येते आणि तिला घरात बसलेली मानसी दिसते. मानसीला बघून लगेचच शोभा म्हणते, अगं मानसी तू. त्याबरोबर मात्र आता मानसी, विनीत आणि आभा तिघंही गप्प बसतात. तर घरी येत असताना आभा ही मानसीला सांगत असते, वहिनी माझं विनीतवरती प्रेम आहे, आमचं नातं हे मैत्रीच्या पलीकडचं आहे, खरंच आम्ही एकमेकांवर प्रेम करतो. आता हे ऐकून मानसीला खरं तर खूप मोठा धक्का बसलेला असतो, पण तरीसुद्धा ती आता आभाला काही बोलत नसते. तर दुसरीकडे आता तेजसने सुद्धा मानसीच्या बहिणीला म्हणजेच निधीला हा शब्द दिला आहे की तुझं आणि विनीतचं लग्न होणार. तर आता नेमकं घडणार काय हे पाहणं तर खूप रंजक ठरणार आहे, कारण आता विनीतचं आणि निधीचं लग्न होणार यासाठी तेजस प्रभूने शब्द दिला आहे. तर दुसरीकडे आता मानसीने सुद्धा आभाला मदत वगैरे करायचं ठरवलं असेल तर काय घडणार हे पाहणं खूप रंजक ठरेल. तर आता आभा आणि मानसी एकत्र घरी आलेले असतात. तर गायत्री ही त्यांना म्हणत असते, अरे वा आज नणंद भावजया एकदम एकत्र वगैरे. काय मग काय नेमकं तू हिच्या कॉलेजला गेलेलीस की ही तुझ्या मामा मामींच्या घरी आलेली? आता मात्र मानसी आभाकडे बघते, आभा मानसीकडे बघते आणि दोघीसुद्धा गप्प राहतात. त्याबरोबर हा एपिसोड इथेच संपतो. व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक नक्की करत जा मित्रांनो, कारण तुमचा एक लाईक हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि मोलाचा असतो. तुमच्या एका लाईकमुळेच आम्हाला पुढे आणखीन जास्त काम करण्यासाठी, अशा छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी ऊर्जा मिळत असते. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब तर कराच, पण त्याबरोबर बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत जाईल आणि असाच छान छान व्हिडिओंचा आनंद तुम्हाला घेता येईल. त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबियांबरोबर, परिवारांबरोबर नक्की शेअर करा, जेणेकरून ज्या प्रकारे तुम्हाला आपल्या छान छान व्हिडिओंचा आनंद घेता येतोय तसाच त्यांनासुद्धा आपल्या उत्तम व्हिडिओचा आनंद घेता यायला पाहिजे. आपल्या चॅनलवरती जेवढ्या मालिका असतात तेवढ्या सगळ्याचं अगदी डीपमध्ये सगळं एक्सप्लेनेशन असतं. त्यामुळे आपल्या चॅनलवरती मालिका पाहायला विसरत जाऊ नका. धन्यवाद.